हॅलो एव्हरीवन. आज आपण आपला पुढचा टॉपिक बघणार आहोत, तो म्हणजे ॲटिट्यूड. इम्पोर्टन्स ऑफ ॲटिट्यूड आणि एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड कसा बिल्ड करायचा हे आपण बघणार आहोत. तसं ॲटिट्यूड बघायला गेलं तर खूप कॉमन शब्द आहे, परंतु बऱ्याच लोकांना त्याचं एक्झॅक्ट मीनिंग माहीत नसतं. ते आपण एका छोट्याशा स्टोरीने बघणार आहोत. एक माणूस असतो जो बलून विकत असतो जत्रेमध्ये. हेलियमचे बलून असतात त्याच्याकडे आणि त्याच्याकडे बऱ्याच कलरचे बलून्स असतात. ब्लॅक, ब्लू, व्हाईट वगैरे असे बऱ्याच कलरचे बलून्स असतात. जेव्हा पण त्याचा सेल डाऊन होतो त्यावेळेस तो काय करायचा, एक बलून हवेमध्ये सोडायचा की परत त्याच्याकडे गर्दी व्हायची. एक दिवस असं बलून्स विकत असताना त्याला जाणवतं की एक लहान मुलगा त्याचा शर्ट ओढतोय खाली. तर त्यावेळेस तो त्या मुलाला विचारतो की काय झालं? तो मुलगा विचारतो त्या बलूनवाल्याला की तुम्ही जर ब्लॅक बलून हवेमध्ये सोडला, तर तो पण वरती जाईल का? तर तो बलूनवाला त्या मुलाला एक हसून उत्तर देतो की बेटा, बलून्स वरती जाण्यामागे त्या बलूनचा कलर मॅटर नाही करत, तर त्या बलूनच्या आतमध्ये कोणती गोष्ट आहे ती मॅटर करते. सेम गोष्ट आपल्या बाबतीत आहे. आपली ग्रोथ होण्यासाठी, आपली डेव्हलपमेंट होण्यासाठी जी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे ॲटिट्यूड आणि ही गोष्ट आपल्याच आतमध्ये कुठेतरी दडलेली असते. तुम्ही कधी विचार केलाय काय? काहीच थोडे इंडिव्हिज्युअल की काहीच थोड्या ऑर्गनायझेशन खूप जास्त सक्सेसफुल होतात आणि बाकीच्या फेल. इट्स नॉट अ सिक्रेट. कोणत्या पण इंडिव्हिज्युअलचा किंवा कोणत्या पण ऑर्गनायझेशनचा सक्सेस हे त्याच्यामध्ये काम करत असणाऱ्या लोकांच्या क्वालिटीवर डिपेंड असतं. एक सर्व्हे केला गेला होता. त्याच्यामध्ये बऱ्याच सीईओना प्रश्न विचारला आला, की तुम्हाला जर एखादी मॅजिक वॅन दिली तर तुम्ही काय कराल? तर बऱ्याच सीईओचं त्यामध्ये उत्तर असं होतं, की आम्हाला जर मॅजिक वॅन मिळाली, तर आम्ही आमच्याकडे काम करणाऱ्या लोकांचा ॲटिट्यूड चेंज करू. कारण जितका चांगला ॲटिट्यूड, तितकं चांगलं काम आणि तितकी चांगली ऑर्गनायझेशनची प्रॉडक्टिव्हिटी. You know what is the best thing about attitude? It can change. It can develop according to people's need. बऱ्याच वेळेला म्हटलं जातं, की युअर ॲटिट्यूड कंट्रिब्यूट्स टू युअर सक्सेस. म्हणजे काय, की जेव्हा पण एखाद्या स्टुडंटला जॉब लागतो, 85% जॉब हा त्याच्या ॲटिट्यूडमुळे लागत असतो आणि ओन्ली 15% हा त्याच्या अकॅडमिक्समुळे लागत असतो. पुढच्या काही व्हिडिओजमध्ये आपण या 85% वर बोलणार आहोत. यू नो व्हॉट? ॲटिट्यूड हा तुमच्या लाईफमधल्या प्रत्येक ॲस्पेक्टला अफेक्ट करत असतो. मग तो तुमची प्रोफेशनल लाईफ असो किंवा ती तुमची पर्सनल लाईफ असो. एक ना शेतकरी असतो. तो खूप आनंदात असतो आणि खूप समाधानी असतो. एक छोटीशी फॅमिली असते, एक सुंदरसं शेत असतो. दिवसभर मस्त काम करायचा, जेवढी गरज आहे तेवढे पैसे त्याच्याकडे असतात आणि खूप छान आनंदात असतो तो. एक दिवस त्याचा एक मित्र त्याला भेटायला येतो आणि त्याला एक डायमंड्सबद्दल त्याला तो सांगतो, की "तुझ्याकडे डायमंड्स असतील, तू एवढा श्रीमंत होशील. तुझ्याकडे डायमंड्स असतील, तू एवढ्या गोष्टी विकत घेऊ शकशील." आणि असं बोलता-बोलता तो निघून जातो. परंतु त्या शेतकऱ्याच्या डोक्यातनं काही ती डायमंडची गोष्ट जात नाही. तो कंटिन्युअसली त्या डायमंड्सबद्दलच विचार करतो आणि हळू-हळू तो पूर्णपणे अनसॅटिस्फाईड होतो त्याच्या लाईफमध्ये आणि ऑब्व्हियसली अनहॅपी सुद्धा होतो. एक दिवस मग शेवटी सकाळी उठतोच, आपलं शेत वगैरे सगळं विकून टाकतो, फॅमिलीची प्रॉपर व्यवस्था करतो आणि डायमंडच्या शोधामध्ये निघून जातो. आता बरेच देश पालथे घालतो, बऱ्याच पॉसिबल ठिकाणी डायमंड शोधतो, पण डायमंड्स काय त्याला मिळत नाही. आणि एक दिवस शेवटी तो फायनान्शियली, मेंटली, इमोशनली पूर्णपणे तुटून जातो आणि शेवटी तो सुसाईड करतो. आता इकडे ज्या माणसाने त्याचं शेत विकत घेतलेलं असतं, तो असंच एक दिवस सकाळी झाडांना पाणी घालत असतो. तिथे त्याला एक चमकणारा दगड दिसतो. तो विचार करतोय, हा दगड आपल्या लिव्हिंग रूममध्ये किती छान दिसेल. म्हणून तो तो दगड उचलतो आणि आपल्या घरात आणून ठेवतो. आणि त्या शेतकऱ्याचा मित्र, की आपला मित्र परत आला की नाही म्हणून तो तो तिथं त्या ओनरच्या घरी येतो आणि त्या ओनरला विचारतो, की माझा मित्र आला का परत? कारण तो त्या डायमंड त्याचा जो दगड ठेवला आहे, डायमंड ठेवला आहे, तर त्याला बघतो. आणि तो विचारतो, "माझा मित्र आलाय का परत?" तो नवीन ओनर म्हणतो, की "नाही, अजून तर तो नाही आला." तो म्हणे, "हा डायमंड इथे कसा मग?" तर त्यावेळेस तो ओनर त्याला सांगतो, की "नाही, मी सकाळी पाणी देत होतो, तिथं मला तो दिसला म्हणून मी आणून ठेवला. तिथं असे बरेच पडलेले आहेत." आणि मग ते दोघं त्या ठिकाणी जातात जिथे त्याला तो दगड मिळालेला असतो आणि तिथे ॲक्चुअली बरेच डायमंड्स पडलेले असतात. आता या स्टोरीमध्ये आपण काय शिकतो, की आपला जर ॲटिट्यूड बरोबर असतो त्यावेळेस प्रत्येक गोष्ट ही आपल्या जवळच असते. प्रत्येक अपॉर्च्युनिटी ही आपल्या जवळच असते. फरक फक्त एवढा असतो, की ती आपल्याला ओळखायची असते. आणि ते म्हणतात ना, "द ग्रास ऑन द अदर साइड ऑल्वेज लूक ग्रीनर." त्यामुळे बऱ्याच वेळेला जेव्हा आपण हे अप्रिशिएट करतो, की दुसऱ्यांचं आयुष्य किती सुंदर आहे. कोणीतरी तिसरा व्यक्ती आपलं आयुष्य अप्रिशिएट करत असतो, की आपलं आयुष्य किती सुंदर आहे. म्हणूनच आपल्याच ग्रासला देऊन ते आपण अजून सुंदर का करू नये? ॲटिट्यूडचे पुढचे काही ॲस्पेक्ट हे आपण पुढच्या व्हिडिओजमध्ये बघू. थँक यू.